हे असे आपले मस्त नाचणीचे लाडू। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। थंडीचे दिवस थोडे थोडे सुरू झालेत। आपण आज नाचणीचे लाडू बनवू। त्याच्यासाठी बघा, मी हे नाचणीचं पीठ घेतलं 1 वाटी। ही खारीक आहे, हे खोबऱ्याची पावडर आहे, घरीच केलेली आहे मी। हे बघा, तुम्ही खोबऱ्याची वाटी किसून घेतली तरी चालेल, सुकं खोबरं आहे ते। हे थोडंसं मगज, थोडे काजू बदाम घेतले। हा गूळ घेतला, हा गूळ मी किसून घेते। आधी नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे, पण हा गूळ पण मी किसून घेते। खारका फोडून घेते, मिक्सरमध्ये बारीक करून गूळ चिरून घेते आणि मग आपण नाचणीचं पीठ भाजून घेऊ तुपामध्ये। गूळ किसून घेतला मी आणि हे खारीक, मगज आणि काजू बदाम हे पण मिक्सरमधून काढून घेतले। आता आपण नाचणीचं पीठ भाजायला घेऊ तुपात। जसं आपण रवा वगैरे भाजून घेतो तसं छान तुपात भाजून घ्यायचं। नाचणीमध्ये भरपूर जीवनसत्व असतात। थंडीच्या दिवसात नाचणीची भाकरी, नाचणीचे पदार्थ जे काय करून खाता येतील तेवढे खावेत। काढून घेते मी आता हे पीठ। खोबरं थोडंसं भाजून घेते, खोबरं जास्त नाही भाजायचं। एवढं हे नाचणीचं पीठ खोबरं भाजून घेतलं, त्यात मी आता गूळ घालते, किसलेला गूळ आहे। थोडीशी वेलची आणि जायफळची पूड टाकली आणि हे खारीक, बदाम आणि मगज जे बारीक केलेले ते टाकून देते। एकत्र करते चांगलं। असे लाडू वळून घेते मी सगळे। हे बघा, हे असे भरपूर प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त असे नाचणीचे लाडू। खारकेमध्ये भरपूर
फायबर असतं. थंडीच्या दिवसात हे आवर्जून खावेत असे आपले हे नाचणीचे लाडू. कसे वाटले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.